नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी. शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी नसून निवडणुकांना शक्ती देणारा प्रकल्प असल्याची टीका करत लाठ्या काठ्या खाऊ जेलमध्ये जाऊ, मात्र गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आमदार सतेज पाटील यांचा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात इशारा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 9 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा मेळाव्यात निर्णय. तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा नकार. उद्या 20 मे रोजी ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद. बंद काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापुरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्षासह पर्यायी व्यवस्था म्हणून तालुकानिहाय काही औषध दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय. महाराणी ताराराणी समाधी संवर्धन समितीच्या पाठपुराव्याला यश. राज्य सरकारकडून समाधी संवर्धन आणि विकासासाठी 133 कोटींची तरतूद. समितीच्या वतीनं खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीत साखर पेढे वाटून निर्णयाचं स्वागत. आणि कोल्हापूरची जलसंपदा या एस न्यूजच्या वृत्तमालिकेत आज पाहूयात आंबेवाडीच्या पाटील बंधूंची चिरेबंदी वाड्यासारखी विहीर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी संघावरील प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. या याचिकेच्या मागील सुनावणीवेळी न्यायालयानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. सरकारकडून अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं नाही, त्यामुळे आज याचिकेवर सुनावणी झाली नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 जूनला होणार आहे. 3 मे रोजी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपली. त्यानंतर राज्य शासनानं तातडीनं प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे सेना, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माजी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार माजी संचालकांसह राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथल्या स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेच्या वतीनं कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. मात्र अद्याप राज्य शासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्किट बेंचमध्ये आज सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी 10 जूनला होणार आहे. उचगाव महसुली क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं नकार दिलाय. यामुळे आता महानगरपालिकेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचगाव महसुली क्षेत्रातील गांधीनगर रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावत कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान काही मिळकतधारकांनी या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करत कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं स्थगिती द्यायला स्पष्ट नकार दिला. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्याचे आदेश महापालिकेला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जून रोजी होणार आहे. या सुनावणीवेळी महानगरपालिकेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नायडू आणि विधिज्ञ अभिजित आडगुळे यांनी प्रभावी बाजू मांडली. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता कारवाईला अधिक वेग येणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टर राठोड यांच्यासोबत हातकणंगले तालुक्यातील काही गावांचा स्वतंत्र सज्जा मंजूर करावा अशी मागणी करण्यासह जुने पारगावमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह विविध विषयांवर चर्चा केली.
आमदार सतेज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव, जुने पारगाव आणि निलेवाडी या गावांना स्वतंत्र सज्जा मंजूर व्हावा, मौजे जुने पारगावमधील रिस नंबर 1301 मधील जागा 178 पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्यात यावी, इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगाच्या दूषित पाण्यामुळे होत असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत चर्चा करून पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनानं तात्काळ कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली. त्याचबरोबर दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक एवं शिक्षा एज्युकेशन बोर्ड भारत सरकार या कार्यालयाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. या क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासह अन्य मागण्या आमदार पाटील यांनी केल्यात. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर, हातकणंगलेचे भूमी अभिलेख उपअधीक्षक जयदीप शितोळे, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुंभार, पंचायत समिती सदस्य भारत पाटील, सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे, इंजिनियर प्रभाकर साळुंखे, सुरेश केसरकर, हलसवडेचे माजी सरपंच मोहन खोचगे आदी उपस्थित होते. औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं उद्या 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारलाय. या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. या बंद काळात औषधांअभावी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात एकदिवसीय नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात एक औषध दुकान सुरू राहणार आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त औषधे यांनी दिली आहे. ऑनलाईन पद्धतीनं होत असलेल्या औषध विक्रीमुळं छोट्या औषध विक्रेत्यांचा व्यवसाय अडचणीत येऊ लागलाय. ऑनलाईन पद्धतीनं अनेक बेकायदेशीरपणे तसंच मोठ्या प्रमाणात सवलत देऊन औषध विक्री करण्याला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं विरोध करण्यासाठी उद्या देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील सुमारे 8 लाख औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील औषध विक्रेते सुद्धा बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंदच्या काळात रुग्णांच्या अत्यावश्यक आणि तातडीच्या उपचारांसाठी औषधं उपलब्ध व्हावीत, तसंच औषधांअभावी कोणत्याही रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी कोल्हापुरातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात एकदिवसीय नियंत्रण कक्ष कार्यरत असणार आहे. नागरिकांनी औषधांच्या उपलब्धतेसंदर्भातील अडचणींसाठी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्या 0231 26 41 091 आणि 90 28 86 69 59 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त औषधे यांनी केलंय. त्याचबरोबर बंद काळात कोल्हापूर जिल्ह्यात तालुकानिहाय पूर्णवेळ सुरू औषध दुकान सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये हातकणंगले तालुक्यासाठी प्रल्हाद खवरे 98 81 0 11 11 0, पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी या तालुक्यांसाठी किरण जाधव 94 23 28 25 26, आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांसाठी संदीप मिसाळ 99 22 23 06 77, राधानगरी, भुदरगड आणि कागल या तालुक्यांसाठी मोहन ढेरे 95 45 34 43 99, शिरोळ तालुक्यासाठी सचिन पाटील 98 90 15 16 73, इचलकरंजी शहरासाठी संतोष पाटील 83 29 52 55 59, कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यासाठी आदित्य चौगुले 99 23 45 65 59, सुरेश काटकर 95 45 73 74 74 आणि दीपक वाडकर 77 09 34 43 43 यांच्याशी, तसंच अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्या 0231 26 50 128 आणि 94 23 57 0 128 या क्रमांकांशी गरजूंनी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त औषधे यांच्याकडून करण्यात आलंय. राज्य शासनानं महाराणी ताराराणी समाधी संवर्धन आणि विकासासाठी 133 कोटींची तरतूद केली आहे. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ आज कोल्हापुरात करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींच्या पुतळा परिसरात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत ताराराणींच्या प्रतिमेचं पूजन करून साखर पेढे वाटप करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील संगम माहुलीमधील महाराणी ताराराणींच्या समाधीचं संवर्धन करावं अशी मागणी समाधी संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आली होती. या मागणीसाठी समितीच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता.
अखेर या मागणीची शासनानं दखल घेतली आहे. शासनानं समाधी संवर्धन आणि विकासासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करत आज महाराणी ताराराणींच्या पुतळा परिसरात खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते महाराणी ताराराणी यांच्या प्रतिमेचं पूजन करून साखर पेढ्यांचं वाटप करण्यात आलं. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांची संगम मौल जी समाधी आहे, या समाधीचा शोध आम्ही काही लोकांनी कैलासवासी जयसिंग पवार यांच्या आदेशानं सातारामध्ये संगम मौलला जाऊन घेतला आणि त्यावेळेला ती समाधी शोधून काढली. समाधी छोटी होती, तिला चांगलं स्वरूप व्हावं अशी आमची मागणी होती आणि त्या दृष्टिकोनातून गेली जवळजवळ 15 ते 20 वर्ष या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करत होतो. आज आम्हाला कोल्हापूरसाठी, महाराष्ट्रासाठी, या देशासाठी हा एक सुवर्ण क्षण आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 133 कोटी रुपयाची तरतूद केली, ज्यामध्ये छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णोद्धार होईल आणि त्याचबरोबर छत्रपती शाहूंची पण समाधी त्या ठिकाणी होते. आज आमच्या कोल्हापूरवाल्यांच्या दृष्टिकोनातून हा एक सुवर्ण क्षण आहे. यावेळी समितीचे प्रमोद पाटील, इंद्रजित सावंत, उदय गायकवाड, राजू राऊत, चंदन मिरजकर, मनजित माने, विराज पाटील, शुभम शिरहट्टी, अनिकेत घोटणे, करण कवठेकर, वसंत भोसले आदी उपस्थित होते. कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेत आपण कोल्हापूरचं जलवैभव जपणाऱ्या विहिरींची माहिती घेतोय. आज आपण पाहणार आहोत करवीर तालुक्यातील आंबेवाडीतील एखाद्या चिरेबंदी वाड्यालाही लाजवेल असं बांधकाम असलेली नितळ पाण्याची पाटील बंधूंच्या मालकीची वैशिष्ट्यपूर्ण विहीर. मी आली आता करवीर नगरीतल्या आंबेवाडी या ठिकाणी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं असेल, सुंदर अशा कमानी दिसतात, भव्य दिव्य अशा दगडी बांधकाम असलेली वास्तू दिसते. तर तुम्ही म्हणाल की ही वास्तू कुठली आहे, तर एखाद्या वाड्याप्रमाणे वगैरे वाटते आपल्याला ही वास्तू, पण असं नाहीये बरं का. तर ही विहीर आहे पाटील बंधू यांची, जी आंबेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर चला पाहूयात या विहिरीबद्दलची रंजक अशी माहिती. दोन्ही बाजूनी घडीव बांधकामाच्या भिंती आणि कोरीव काम असलेल्या कमानी आणि 60 दगडी पायऱ्या अशी रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे किंवा वाड्याप्रमाणे असू शकते, पण ही रचना वाड्याची नसून विहिरीची आहे. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती आंबेवाडी इथे ही विहीर आहे. आंबेवाडीच्या पाटील बंधूंनी या विहिरीचा खजिना आजही जपलाय. आंबेवाडीची ही विहीर म्हणजे जणू एक वाडाच. विहिरीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आणि दगडी पायऱ्यांवरती दोन्ही बाजूनी सुंदर अशा दगडी भिंती. या विहिरीत खाली उतरताना डौलदार अशा कमानी सुद्धा लागतात. विहिरीचं पाणी इतकं नितळ आणि स्वच्छ आहे की त्या पाण्यात पडलेली वस्तू देखील आपण पाहू शकतो. या विहिरीवरती पाटील बंधूंची शेती तर फुलली, पण अडीअडचणीच्या काळात ही विहीर पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठीही खुली असते. पूर्वी विहिरीवरती पंप नव्हते, पण आता मात्र काळानुसार या विहिरीतही थोडेफार बदल झालेत आणि आता हळूहळू उन्हाचा पारा वाढत चाललाय, त्यामुळे या विहिरीचं पाणी थोडंसं कमी झालेलं दिसतं. पण वाड्यासारखी दिसणारी ही विहीर मात्र आपल्याला या उन्हाच्या दिवसात गारवा देते. ही विहीर साधारण आमच्या 2-3 पिढ्यापासून तरी आमच्याकडे आहे. आमच्या आजोबा पंजोबा इथे होते तेव्हापासून या विहिरीची देखभाल म्हणा किंवा काही आम्ही सर्व पाटील कुटुंबीय करतो. आणि ही विहीर आमच्या स्वतःच्या मालकीची आहे. वैयक्तिक पाटील कुटुंब, आमचे बाबा, काका, माझे भाऊ असतील, हे सर्व आम्ही या विहिरीची देखभाल करतो. आणि आता सध्या आमच्या एवढा इतका उन्हाळा असून पण आपण बघू शकता मागे विहिरीमध्ये पाण्याचा पण प्रवाह भरपूर आहे आणि पाण्याचा साठा भरपूर असतोय. आमच्या सर्व शेतीला आता या विहिरीचं आता मुबलक पाणी असल्या कडक उन्हात मुबलक पाणी मिळतंय. या विहिरीला म्हणा आता एक 200 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरी अजून याचं बांधकाम जे काय आहे तसं अजून ज्यावेळी बांधकाम जसं केलंय तसं आहे तसं बांधकाम आहे, अजून भक्कम बांधकाम आहे. या विहिरीचा 1 इंचही दगड इकडे तिकडे असं सरकलेला नाही. म्हणजे या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीसाठी जी दगडं लागलेली आहेत ती दगडं ज्योतिबाच्या पायथ्यावरून दगडं आणली होती त्यावेळी, आणि त्यावेळी कोणतीही मशिनरी नाही, कोणतीही मशीन सामग्री नाही, तरी त्या लोकांनी स्वतःच्या हाताच्या कलेवरती ही सगळं कमानी डिझाईन केलेलं आहे. एकदम उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम आहे आणि तोच वारसा आम्ही पुढे चालवत आलेलो आहे. आमचे बाबा असतील, काका असतील, भाऊ असतील. आणि या विहिरीची खोली आता साधारण बघा तुम्हाला सांगायला झालं तर एक 70 ते 80 फूट खोली आहे विहिरीची. इथून पाणी दिसतंय, इथून खाली एक 20 फूट आहे आणि वरचा हा भाग 50-60 फुटाचा भाग आहे. आणि ही विहीर आम्ही अशीच स्वच्छ ठेवतोय, स्वच्छता देखील त्याची घेतोय. आमच्या सर्व शेतीला
बाकी गावात कधी लाईट गेली काय झालं तर गल्लीतील लोक असतील गावातील लोक असतील या विहिरीच्या पाण्याचा म्हणजे उपयोग घेऊ शकतात, कायम येतात. इतक्या कडक उन्हात देखील पाण्याचा मुबलक प्रमाणे वापर आम्ही करू शकतो या विहिरीचा. भव्य दिव्य दगडी बांधकाम असलेली ही 200 वर्षांपूर्वीची वास्तू म्हणजे अर्थात विहीर तुम्ही बघताय तर ती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे, ज्याचं कामकाज पाटील बंधू हे बघतात. कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज, कोल्हापूर. राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी हुबे धनगरवाडा इथं शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नळपाणी योजना आज पूर्णपणे निष्प्रभ ठरत असल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी हुबे धनगरवाडा इथं ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणी पुरवठ्यासाठी उभारलेली टाकी, पाईपलाईन आणि यंत्रणा उभी असली तरी प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या घरात पाण्याचा एक थेंबही पोहोचत नसल्यानं महिलांना, ज्येष्ठांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागतेय. ग्रामस्थांच्या मते 2 ते 3 वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत ही नळपाणी योजना सुरू करण्यात आली होती. मात्र काही दिवस पाणी आल्यानंतर ही योजना बंद पडली. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी उन्हाळा असो किंवा पावसाळा, गावकऱ्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष कायम आहे. विशेष म्हणजे योजना सुरू असताना पाईपलाईन फुटणं, मोटार बंद पडणं, वीज समस्या आणि अपूर्ण देखभाल यामुळं लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये. शासनाचा निधी खर्चूनही पाणी मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. डोळ्यामागं अंधारी केली फक्त बोरची. बोरचं पाणी देतो. स्कीमची काय 80 लाखाची स्कीम काय ती पाणीवर काय एक दिवस ही टाकीत पडलेला नाही. इथं वस्ती म्हणजे 250 आहे, 50 भर इथं, 200 कोल्हापूरला आहे. का या पाण्याबद्दल गेल्यात. मग आता ही लोक सणाला आल्यानंतर तुम्ही बोलताना म्हटलं की आंघोळ नाही, चहा नाही, पाडव्याला आली हा. माणसं बिन याची माझी गेलीत, माणसं बिन तोंड दुधानी, बिन आंघोळीची गेलीत. पाणी हा आमचा हक्क आहे, उपकार नाहीत अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे. फक्त कागदावर योजना दाखवून चालणार नाहीत. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तात्पुरती व्यवस्था केली जात असली तरी ती अत्यंत अपुरी असल्याचं ग्रामस्थ सांगतायत. जर लाखो रुपये खर्चूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर या योजनांचा नेमका उपयोग कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे. इचलकरंजी महानगरपालिकेत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. महानगरपालिकेतील आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनमध्ये देश आणि राज्यातील प्रमुख नेत्यांचे फोटो लावण्यात आलेत. मात्र काही व्यक्तींचे फोटो नसल्यानं नगरसेवक रवींद्र माने आणि काही लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर आता नव्यानं फोटो लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनमध्ये देश आणि राज्यातील प्रमुख नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, विद्यमान आमदार तसंच काही महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र या फोटोंमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो नसल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. याच मुद्द्यावरून नगरसेवक रवींद्र माने यांनी आक्रमक भूमिका घेत महानगरपालिकेच्या प्रशासनाला याबाबत जाब विचारलाय. त्यांनी उपमुख्यमंत्री तसंच स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रवींद्र माने यांनी प्रशासनाला खडबडून जागं केल्यानंतर प्रशासनानं तात्काळ हालचाल करत स्थायी समिती सभापती सतीश वसंतराव मुळीक यांच्या केबिनमध्ये नव्यानं फोटो लावण्याचा निर्णय घेतला. यानुसार स्थायी समिती सभापतींच्या केबिनमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच खासदार धैर्यशील माने यांचे फोटो लावण्यात आलेत. या बदलामुळे महानगरपालिकेच्या वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. केवळ स्थायी समिती सभापतींच्या केबिनपुरतं हे बदल मर्यादित राहणार नसून येत्या काही दिवसात महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनमध्येही उपमुख्यमंत्री आणि खासदारांचे फोटो लावले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. महानगरपालिकेतील या निर्णयामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असलं तरी विरोधकांकडून यावर टीकाही होतीये. प्रशासनानं लोकप्रतिनिधींच्या कोणत्याही दबावाखाली न येता सर्वांना समान स्थान देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. यामध्ये प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी 10वी नंतरच्या करिअर संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 20 मेपासून सुरू होणाऱ्या प्रवेश मार्गदर्शन केंद्राला भेट देऊन याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर नरके यांनी केलंय. कसबा पावड्यातील डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं 10वी नंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. 10वी नंतरच्या शिक्षणासाठी नेमकं कोणतं क्षेत्र निवडायचं याबद्दल विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं या मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये प्राचार्य डॉक्टर महादेव नरके आणि उपप्राचार्य प्राध्यापक नितीन माळी यांनी मार्गदर्शन केलं. याला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी 10वी नंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, करिअरचं क्षेत्र कसं निवडावं, विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमता याला महत्त्व कसं द्यावं, AI, कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग यामधील फरक, डिप्लोमाचे फायदे काय आहेत, डिप्लोमानंतर पुढं डिग्रीसाठी ॲडमिशन कसं मिळतं, डिप्लोमानंतर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्री स्पॉन्सर्ड डिग्री शिक्षण कसं घेता येतं याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. प्राध्यापक नितीन माळी यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी पार पडते, प्रवेशासाठी कोणती कागदपत्रं लागतात, प्रवेशासाठीच्या फेऱ्या किती आणि कशा असतात, ऑप्शन कसे भरावे याबद्दल मार्गदर्शन केलं. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे 4 अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. MSBTE मुंबईकडून पॉलिटेक्निकमधील विविध विभागांना सातत्यानं व्हेरी गुड हे मानांकन प्राप्त झालंय. या तंत्रनिकेतनमध्ये शासकीय नियमानुसार मुलींना मोफत शिक्षण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 20 मेपासून डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी केलंय. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनं या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करणारं केंद्र यावर्षीसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि 20 तारखेपासून ही सगळी प्रवेश प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार सुरू होईल. तर मला सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही निश्चितपणे आमच्या या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राला भेट द्या आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भातले जे काही सगळे डिटेल्स आहेत ते आपण निश्चितपणे जाणून घ्या. तुम्ही आणि आम्ही मिळून तुमच्या पाल्याचं चांगलं करिअर निश्चितपणे घडवू असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. यावेळी रजिस्ट्रार महेश रेणके, प्राध्यापिका वैष्णवी पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथं आमदार फंडातून 10 लाखाचा निधी मंजूर झालेल्या रस्त्याचं काम गेल्या 3 महिन्यांपासून रखडलंय. पाईपलाईनच्या कामासाठी खोदाई केल्यानं या रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं नाही तर मोठी गैरसोय होणार असल्यामुळं ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होतीये. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडीतील चव्हाण गल्लीमधील रस्त्यासाठी आमदार फंडातून 10 लाखांचा निधी मंजूर झालाय. रस्त्याचं काम करण्यापूर्वी पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आली होती. मात्र उद्घाटनानंतर रस्त्याचं काम पुढं सरकलेलं नाही. गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्याचं काम अजूनही सुरू झालं नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ह्यो 20 फुटाचा रोड आता तुम्ही हाय का? ह्यो दाबादाबी केले, इकडे पडले, दरड पडलेला आहे. हे दरड पडलेले ही तुम्ही धक्का बांधून घ्यायला पाहिजे. तुमची रस्ता तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तरी पण तुम्ही वाढ घेऊ शकताय, हे माझं म्हणणं आहे. पण रस्ता लवकर झाला पाहिजे. रस्ता उकरलाय, तुम्ही केला नाही. 6 महिने झालं आमची मुलं बाळ पडत्यात. तुम्ही करणार का नाही करणार? डांबर नाही, हे नाही, ते नाही सांगतास, आम्हाला काही सांगू नका. आणि असल्या खडकातनं तर 6 महिने झाले यातच बसलोय आम्ही लंगडत. आणि किती वेळा सांगायचं लोकांनी करा रस्ता म्हणून. सगळ्या गावातले रस्ते झाले कर, ह्या गल्लीचं झालेलं नाही. तुम्ही ह्या गल्लीला कमी येऊ नका गाववाले. तिथं आम्ही रस्ता अडवणार, खाली पण अडवणार. आमचं आम्ही बघतो मग करायचं. मग तर मागच तर काकी मावशी गाडीतून नेतो, विमानातून नेतो. नंतर कारण सांगतो डांबर मिळत नाही. तुम्हाला आम्ही सगळी मतं देतो, तशी आमची कामं काहीच करत नाही सा. ग्रामपंचायत पाईपलाईन साठी उकरलेला आहे. आम्ही हा रस्ता करायसाठी हे केलेला आहे.
मंजूर देखील झालेला आहे, तर हा रस्ता करत नाहीत अजून. म्हणजे का करत नाहीत? आणि बोर्ड देखील लावलेला की बाबा हा रस्ता मंजूर झालेला आहे. 10 लाखाचं बजेट दिलेलं आहे रोडसाठी, आणि गावातला हा मेन रोड आहे, तरी रोड हा केलेला नाही अजून. मग लोकांचं काय, रस्त्यानं चालायचं कसं किंवा काय, जेणेकरून प्रत्येकाने चालून बघावं येतं. आणि आता गाड्या स्लिप होते तिथं, आणि आता इथून पुढे पावसाळा चालू होणार आहे. त्यांनी तिथं खुचून बसून बोलतात, पण सरनूत वाडकीवर किती खड्डे किती आहेत, रस्ता चव्हाणगडला किती आहे, किती तिथं परिस्थिती येऊन बघायचं. आणि मग त्यांनी तिथं बोलायचं हातवाडी राहिली, हातवाडी आम्ही बायका होऊच देत नाही. आमचा इथं परिस्थिती सोडवायला येत नाही, ते पाणी आम्हाला 8 दिवस नाही. तिथं खुर्ची बसून काय करायचं? सरनूत वाडकी या चव्हाणगडला गाडी चालवा. क्षीरसागर साहेबांनी तर गाडी चालवायची, आम्ही म्हातारी माणसं चालतेले बघायचं आणि मग तिथं खुर्ची बसून बोलायचं. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही तर ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. यावेळी प्रताप गजबर, किरण आडसूळ, सतीश लाड, KD अण्णा, अनिल गजबर, बंडू खोत, सागर गजबर, विश्वास माने, तानाजी माने, युवराज कळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापुरातील राजारामपुरीमधील माऊलीचा पुतळा परिसरात वर्चस्व वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी 4घांना अटक केली होती. दरम्यान आज दुसऱ्या गटातील 4घांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज यातील अटक केलेल्या 8 संशयितांना पोलिसांनी तपासासाठी फिरवलंय. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील माऊलीचा पुतळा परिसरात बुधवारी रात्री वर्चस्व वादातून 2 गटात मोठा राडा झाला होता. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यात. त्यानुसार यापूर्वी पोलिसांनी एका गटाच्या योगेश नलवडे, सूरज दिंडे, रुपेश कुराडे, गुरुनाथ कुराडे या 4घांना अटक केली होती. दरम्यान आज दुसऱ्या गटाच्या अजय माने, विशाल माने उर्फ गोट्या लातूर, अमित दिंडे आणि रामू कलकुटकी या 4घांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज सायंकाळी पोलिसांनी अटक केलेल्या 8 संशयितांना राजारामपुरी परिसरातून तपासासाठी फिरवलं. पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्यानं वाढणाऱ्या दरांविरोधात कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी 21 मे रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमधील 300 पेट्रोल पंपांवर एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने 21 मे रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी 300 पेट्रोल पंपांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील स्वतः एका पेट्रोल पंपावर आंदोलन करणार आहेत. शिवाय आजी माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि सर्व प्रमुख पदाधिकारी तसंच कार्यकर्ते जिल्हाभरातील आंदोलनात सहभागी होणार आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहतुकीवर होत नसून त्याचा थेट फटका भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या रूपानं बसतोय. महागाईमुळे सामान्य माणसाचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर डिझेल दरवाढीमुळं आणि पुरेसं इंधन उपलब्ध नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पेट्रोल पंपांवर येणाऱ्या वाहनधारकांशी संवाद साधणार आहेत. या अन्यायकारक दरवाढी विरोधातील लोकांचा रोष नोंदवण्यासाठी आणि सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलनादरम्यान वाहनधारकांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं ऑनलाईन याचिका अर्थात ई-पिटिशन भरण्याची विनंती करण्यात येणार आहे. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथं सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कळे पोलिसांनी छापा टाकत 86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मल्लाप्पा कोळी, प्रताप चव्हाण आणि पप्पू बनसोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या कारवाईत 5,000 रुपये रोख, 3 दुचाकी आणि 3 मोबाईल संच असा एकूण सुमारे 86,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील वठारतर्फ वडगाव इथल्या दत्त मंदिरा शेजारी स्वप्नील पाटील यांच्या विहिरीत विषारी जातीचा घोणस साप पडल्याची माहिती पेठवडगावच्या निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या सर्पमित्रांना मिळाली होती. निसर्गप्रेमीचे सर्पमित्र संदीप गोसावी आणि प्रणव कांबळे यांनी वठारी इथं तात्काळ धाव घेऊन जीव धोक्यात घालून 60 फूट खोल विहिरीत उतरून त्या सापाला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
विषारी सापाला जीवनदान दिल्याबद्दल निसर्गप्रेमी ग्रुपचं सर्वत्र कौतुक होतंय. गेल्या 1 दशकात निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या सर्पमित्रांनी पेठवडगाव आणि आसपासच्या खेड्यात मानवी वस्तीत आलेल्या 5 ते 6 हजारपेक्षा जास्त विषारी बिनविषारी सापांना जीवदान दिलंय. दाजीपूरहून राधानगरीहून दाजीपूरच्या दिशेनं जाणाऱ्या अज्ञात चारचाकीनं राऊतवाडीजवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात राधानगरी तालुक्यातील पडळी इथले योगेश प्रकाश पाटील आणि अजिंक्य अशोक पाटील हे दोघे गंभीर जखमी झालेत. स्थानिकांनी जखमींना तात्काळ राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. राधानगरी पोलीस अज्ञात चारचाकी वाहनाचा शोध घेत आहेत. नीट पेपर फुटीतील शिवराज मोटेगावकरला नुकतीच सीबीआयनं अटक केली आहे. आज कोल्हापुरात युवा सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मोटेगावकरच्या कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर परिसरातील शाखेच्या फलकाला काळं फासून तोडफोड केली. देशभरात खळबळ उडवून दिलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं सोमवारी लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसचा सर्वेसर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला अटक केली. तब्बल 11 तास चौकशी केल्यानंतर सीबीआयनं त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. मोटेगावकर क्लासच्या विद्यार्थ्यांना JEE आणि नीट परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत असल्यानं हा क्लास राज्यभरात लोकप्रिय झाला होता. अनेक पालक आपल्या मुलांना प्रचंड शुल्क भरून या क्लासमध्ये प्रवेश घेतात. मात्र आता याच मोटेगावकरला नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरनं त्याच्या साथीदारांना हाताशी धरून अतिशय सुनियोजितपणे प्लॅन आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. मूळच्या लातूरमधील रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCCच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला यासह अनेक शहरात शाखा आहेत. मोटेगावकरचा पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापुरातील युवा सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी RCCच्या व्हिनस कॉर्नर इथल्या शाखेच्या फलकाला काळं फासून तोडफोड केली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशापासून रोखणाऱ्या अकॅडमींना देखील टाळं ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आणि युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी दिलाय. आज कोल्हापूरचा नराधम सर मोटेगावकर याला खरं तर चपलानं आणलं पाहिजे. कारण नीट सारखा महत्वाचा विषयाचा पेपर त्याच्याकडे 10 दिवस आधी होता आणि त्यांनी तो पोरांना विकलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी यात आत्महत्या केल्यात. मग सरकार काय करतंय? सरकारला व्यवस्थित इलेक्शन घेता येत नाहीत. मग विद्यार्थ्यांची परीक्षा काय घेणार? जर एखाद्याला हाताला लागलं की पायाला प्लास्टर घालून डॉक्टर काम होणार. अशा म्हणजे डॉक्टरकी सारख्या क्षेत्रावरून आता विद्यार्थ्यांचा विश्वास उडू लागला आहे. म्हणून आज आमचा इशारा आहे, कोल्हापुरात देखील अशा बऱ्याच अकॅडमी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बसू नका आणि अकॅडमीवर टाईप करा. असे जे विना अनुदानित जे कॉलेज आहेत यांच्यावर टाईप करा म्हणून सांगतात. मला त्यांना इशारा द्यायचा आहे युवा सेनेच्या वतीनं, येणाऱ्या काळात तुमच्यावर देखील आमचा कॅमेरा चालू असणार आहे. या ज्या बाकीच्या अकॅडमी आहेत यांना देखील आम्ही इशारा देतोय की तुमच्या कारभार बंद करा आणि तुम्ही कोल्हापुरातनं बोरिया बिस्तर घालून बाजूला आणि विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकू द्या. आज म्हणून आम्ही इथं मोटेगावकरचं सगळं कॉलेजचे जे क्लासचे बोर्ड आहे ते फाडून टाकलेत आणि सगळं काळं करण्याचं काम आम्ही युवा सेनेच्या हजारो रुपये फी भरून RCC कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसंच त्यांचे पालक क्लास बंद झाल्यानं भयभीत झालेत. घरातल्याने एवढं कष्ट करून पैसे भरल्यात आणि त्यात क्लास सुरू व्हावा ही माझी सह बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. कारण क्लासमुळे आमचं भवितव्य आहे, त्यामुळे क्लास सुरू व्हावा, नाही तर आमचे पैसे तर परत नाही. क्लासचा रिझल्ट पण छान होता आणि शिकवतात पण खूप छान, म्हणून म्हटलं इथं जरा माझं भवितव्य चांगलं होण्यासाठी इथं ॲडमिशन. मोटेगावकर सरांचा तर सगळेजण निषेधच करतो आम्ही, कारण त्यांच्या एका चुकीमुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होतं. माझी बहीण गेल्या वर्षी RCCच्या मूळ शाखा जिथं लातूर आहे तिकडे होती 2 वर्षासाठी MBBSच्या तयारीसाठी. जवळपास 5-1 लाख रुपये आमच्याकडनं फी घेण्यात आली आणि त्या मानानं आउटपुट आम्हाला जो अपेक्षित होता तो भेटला नाही. पण माझ्या बहिणीला ॲडमिशन मिळालं. तिच्यासोबतच्या काही तिच्या मैत्रिणी किंवा तिचे वर्गमित्र जे काय होते ते रिपीट करत होते यावर्षी, त्यांना प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होताना म्हणजे सध्या आम्ही पाहतोय. हे जे बोर्डावर तुम्ही बघताय जे नावं वगैरे असतात, फक्त मोटेगावकर सरांचाच म्हणून विषय नाही, पण बाकी इतर पण जे क्लासेस आहेत, एकूणच जो विद्यार्थी सक्सेसफुल झाला स्वतःच्या जीवावर स्वतःच्या एफर्ट्सवर, त्याच्याकडून ठराविक रक्कम देऊन त्याचं सक्सेस हे विकत घेण्याची जी पद्धत आहे ही पद्धत अलीकडे खूपच प्रमाणात वाढलेली आहे. ठराविक डोनेशन देऊन किंवा खोटं बोलून त्यांची चुकीच्या पद्धतीने
म्हणजे डाव गुंडाळवायचा प्रकार जो आहे हा तो या क्लासेसकडून केला जातो आणि याच्यावर पुढे होणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेमध्ये निष्पक्ष पातळीवर जाऊन पारदर्शकपणे एक्झाम्स व्हाव्यात हीच आमची इच्छा. हो, या अकॅडमीमध्ये माझ्या मुलग्याचं यावर्षी 11वीसाठी मी ॲडमिशन केलेलं होतं नीटसाठी. पण आता 2 दिवसामध्ये ही बातमी लीक झालेली होती, पण एवढं वाटत नव्हतं की मोठेगावकर सरांचा याच्यामध्ये हात असेल. कारण माझी आता याच्यापूर्वी पण माझ्या घरची 2 मुलं याच्यामध्ये ह्या अकॅडमीमध्ये होती, त्यांचं शिक्षणही चांगलं व्यवस्थित पार पडलेलं आहे. पण यावर्षी असा काही प्रॉब्लेम येईल असं वाटलं नव्हतं. त्या हिशोबावरती त्या भरोश्यावरती आम्ही माझ्या मुलग्याला इथं ॲडमिशन माझ्या केलेलं होतं. पण आता कालच अशी बातमी लागली की मोठेगावकर सरांना अटक केलेली आहे किंवा काय या गोष्टीची. आता मी त्याच्यासाठी तिथं माझा आता 40,000 रुपये मी इन्स्टॉलमेंट भरलेली आहे. 1 वर्षाची फी साधारणपणे 80,000 रुपये आहे. 2 वर्षाची फी आम्हाला 1,60,000 रुपये सांगितलेली होती स्कॉलरशिप देऊन. मग आज मी आता इथं पुढं तुमचं काय कसं असणार आहे, म्हणजे कंटिन्यू करणार आहे की आमच्या मुलाला बाहेर काढावं लागेल तिथून, हे विचारण्यासाठी मी आज इथं आलेलो होतो. पण हे मला आज वेगळंच बघायला मिळालं इथं चित्र. त्याच्यामुळं आता अवघड झालेलं आहे सगळं की मुलाचं ॲडमिशन करायचं कुठं आणि विश्वास ठेवायचा कोणावरती. कारण मोठेगावकर सरांच्या सारखा जर एवढा मोठा माणूस जर असं काय करत असेल तर आम्ही विश्वास ठेवायचा कोणावरती. याला मी मोठेगावकर सरांना मी दोषी ठरवणार नाही, याला मी सरकारला दोषी ठरवणार. कारण सरकारनं अशी आता स्ट्रॅटेजी राबवली की आम्ही ॲडमिशन करायचं कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमध्ये शिक्षकांचं काही काम नाही, पुन्हा आम्ही ॲडमिशन करून खाजगी क्लासेस लावायचे, खाजगी क्लासेसला भरघोस पेमेंट द्यायचं, पैसे द्यायचे तिथं, आणि ह्या अशा गोष्टी करणार. मला आता जबाबदार कोण, आमचे पैसे परत करणार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, गरीब माणसं आहे, आम्ही कुठून तरी काहीतरी पैसे गोळा करून आम्ही फी वगैरे भरलेली असते. आता याच्यावरती तोडगा कसा नाही ना, याच्यावरती गव्हर्नमेंटनं सरकारनं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि किमान आमचे पैसे तरी आम्हाला परत मिळवून दिले पाहिजे. या आंदोलनात जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, युवासेना शहर प्रमुख सुमित मेळवंकी, समन्वयक अक्षय घाटगे, शुभम पाटील, अभि दाभाडे, आदित्य हुलजी, ऋषी जोशी, योगेश लोहार, फिरोज मुल्लानी, कनिष्क शिंदे, मयुरेश भिरडीकर यांनी सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली आहे. कुलपती तथा राज्यपालांना ईमेलद्वारे याबाबतचे निवेदन देण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची मुदत संपून 9 महिने कालावधी उलटलाय. कुलगुरू निवडीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चिंता व्यक्त केली जाते. नियमानुसार कुलगुरूंची मुदत संपण्यापूर्वीच निवड प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून पुढील सर्व टप्प्यांमध्ये सातत्यानं विलंब होत असल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केलाय. अंतिम 5 उमेदवारांच्या मुलाखती 14 मे रोजी पार पडल्या, मात्र नियुक्तीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या सगळ्या दिरंगाईमुळं विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे कुलपती तथा राज्यपालांनी यामध्ये लक्ष घालून कुलगुरूंची लवकरात लवकर नियुक्ती करावी अशी मागणी अधिसभा सदस्यांनी ईमेलद्वारे केली आहे. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक घटकांकडून या विलंबाबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात येत असून प्रक्रिया वेळेत पूर्ण होणं आवश्यक असल्याची भावना या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण दिरंगाईबद्दल अधिसभा सदस्य ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, ॲडव्होकेट अजित पाटील, अमित जाधव, श्वेता परुळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील नगरपरिषदेच्या 4.5 गुंठे जागेवर जालंदर कदम या व्यक्तीनं अतिक्रमण करून इमारत बांधली आहे असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केलाय. हे अतिक्रमण तात्काळ हटवावं यासह अन्य मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं 18 मे पासून पेठवडगाव नगरपालिका चौकात साखळी उपोषण सुरू केलंय. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी जागा आरक्षित आहे. मात्र या आरक्षित जागेवरती जालंदर कदम या व्यक्तीनं अतिक्रमण करून इमारत बांधली आहे असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केलाय. हे अतिक्रमण तात्काळ हटवावं यासह अन्य मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या प्रीतम मोरे, तानाजी तासगावकर, राज ऐरेकर यांनी 18 मे पासून पेठवडगाव नगरपालिका चौकात साखळी उपोषण सुरू केलंय. पेठवडगाव या शहरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळा हा बाबासाहेब आंबेडकर यांची नियोजित जागा आहे, या ठिकाणी व्हावा आणि त्या ठिकाणचे जे अतिक्रमण आहे
ते नगरपालिकेने तात्काळ काढण्यात यावे. त्याचप्रमाणे 70 बळ ही वडगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यासाठी असणारी आरक्षित जागा आहे. या जागेमध्ये ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं. ती जी जागाची किंमत आज बाजारभावाप्रमाणे 25 लाख रुपये गुंठ आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीने 4.5 गुंठ ही जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या जागेमध्ये त्यांनी घर म्हणजे बांधकाम केलं आहे आणि बांधकाम करून त्या ठिकाणी भाडे करू आज ठेवलेले आहेत आणि आज त्या ठिकाणी ते भाडे वसूल करत आहेत. अंदाजे जवळजवळ कोटी 1.5 कोटीची ही प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी बळकवण्याच्या हेतूनेच त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. तर ते अतिक्रमण काढून त्या जाग्यावर पेठ वडगाव येथील नागरिकांना व महिलांसाठी व्यायामशाळा चालू करावी अशी आमची मागणी आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, युवा सेनेचे सौरभ बुढे, भाजपचे संतोष माळी, चंद्रकांत सोनवणे, नसरुद्दीन सुतार यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय. राधानगरी पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीजवळील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाजवळ दुरुस्तीचे काम सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्यानं दुपारच्या सुमाराला एकच गोंधळ उडाला. या अनपेक्षित घटनेत पंचायत समितीचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक असे एकूण 8 जण जखमी झाले असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे. राधानगरी पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यालय परिसरात काही दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी नागरिक आणि कर्मचारी सैरावैरा पळू लागले. काहींनी कार्यालयात आश्रय घेतला तर काही जण थेट रस्त्याकडे धावत सुटले. परिसरात काही वेळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या हल्ल्यात पंचायत समिती कर्मचारी आणि परिसरातील नागरिक असे एकूण 8 जण जखमी झाले असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीनं राधानगरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलंय. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींवर विशेष उपचार सुरू आहेत. मधमाशांच्या दंशामुळे काही जणांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला असून अंगावर सूज येऊन तीव्र वेदना जाणवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. विशेष म्हणजे पंचायत समितीसारख्या गजबजलेल्या शासकीय परिसरात मधमाशांच्या पोळ्याकडं संबंधित विभागानं वेळेत लक्ष दिलं नसल्याची चर्चा सुरू आहे. सार्वजनिक कार्यालय परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असताना सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. या घटनेमुळे प्रशासनानं तातडीनं परिसराची पाहणी करून मधमाशांची पोळी सुरक्षितरित्या हटवण्यासह भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11,000हून अधिक दिव्यांगांची पेन्शन 3 महिन्यांपासून रखडली आहे. ही पेन्शन तात्काळ मिळावी या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील 11,077 दिव्यांगांची पेन्शन गेल्या 3 महिन्यांपासून रखडली आहे असा आरोप करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त दिव्यांगांनी पेन्शन आमचा अधिकार, पेन्शन आमच्या हक्काची, अपंग एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधलं. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मोर्चात संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने, अरुण विभूते, जयश्री शिंदे, शैलेश वापीकर, सईद पीरजादे, प्रदीप आयगुळे, संजय पवार, रावसाहेब मिठारी, रंजना गुलाईकर, उमेश चटके यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. इचलकरंजी शहर आणि परिसरातील खर्चीवाला यंत्रमागधारक तसंच यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित मजुरी वाढीबाबत संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी मनसेनं केली आहे. नायब तहसीलदार संजय काटकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. इचलकरंजी शहर परिसर तसंच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग उद्योग चालतो. मात्र खर्चीवाला यंत्रमागधारकांना सन 2013 नंतर आजपर्यंत कोणतीही मजुरी वाढ मिळालेली नाही.
वाढती महागाई, वीज बिल, घरभाडे, जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि इतर खर्च यामुळे यंत्रमागधारकांचे आर्थिक गणित कोलमडलं असून अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालंय. शासनानं जाहीर केलेल्या किमान वेतनानुसार मजुरी देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली असली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत तातडीनं लक्ष घालून खर्चीवाला यंत्रमागधारक आणि यंत्रमाग कामगारांची संयुक्त बैठक बोलवावी, तसंच मजुरी वाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नायब तहसीलदार संजय काटकर यांच्याकडे केली आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रताप पाटील, शहराध्यक्ष रवी गोंदकर, तालुका उपाध्यक्ष मनोहर जोशी, प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. येस ब क कणीदार, ख खमंग, ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आर्थिक मंदीचं वादळ येतंय. काळ खूप कठीण, मोठा फटका बसेल, राहुल गांधींनी व्यक्त केली भीती. धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या, लोकांची सुरक्षा आवश्यक. निर्देश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यावर अवमाननेचा खटला करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. उमर खलीदला न्यायालयाचा झटका, दिल्लीच्या न्यायालयानं अंतरिम जामीन याचिका फेटाळली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी आणि 3 वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. कसोटी आणि वनडे सामन्यांसाठी संघाची धुरा शुभमन गिलकडं. बेंगलोरहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या आराम बसमधील एका महिला प्रवाशाच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यानं 19.5 लाखांचा ऐवज लंपास केलाय. सोमवारी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबपवाडी फाट्याजवळ हा प्रकार घडलाय. रविवारी सायंकाळच्या सुमाराला बेंगलोरहून महादेव ट्रॅव्हल्सची आराम बस पुण्याच्या दिशेनं निघाली होती. ही बस सोमवारी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबपवाडी फाट्यावरील एका हॉटेलजवळ थांबली होती. या बसमधून सीट नंबर 9 आणि 10वर कर्नाटकातील बेंगलोर उत्तरमधील RT नगरमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय उषादेवी प्रवीणकुमार चौधरी या प्रवास करत होत्या. त्या चहा पिण्यासाठी बसमधून खाली उतरल्या. त्यावेळी अज्ञातानं त्यांच्या सीटवर ठेवलेल्या बॅगमधून 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 7,46,600 रुपये किमतीची 56 ग्रॅम वजनाची बिंदी, 6,000 रुपये किमतीचे सोन्याचे 0.5 ग्रॅम वजनाचा मुगवट असा सुमारे 19,52,000 ऐवज हातोहात लंपास केलाय. याबाबत त्यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कसबा बावड्यातील उज्ज्वल गंगाराम बडगे हा शाळकरी मुलगा वडील आणि भावासोबत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी पाय घसरून नदीत पडलेल्या उज्ज्वलचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. मूळचे गोकाकचे गंगाराम बडगे फरशी फिटिंगचं काम करून उदरनिर्वाह चालवतात. ते कुटुंबियांसह गेल्या काही वर्षांपासून कसबा बावड्यात राहत आहेत. आज दुपारी गंगाराम बडगे त्यांच्या दोन्ही मुलांसोबत पोहण्यासाठी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी गेले होते. यावेळी गंगाराम हे लघुशंकेसाठी बाजूला गेले असताना नदीकाठावर उभा त्यांचा 12 वर्षांचा उज्ज्वल हा मुलगा पाय घसरून नदीत पडला. यावेळी नदीकाठावरील नागरिकांची तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकातील स्वयंसेवक निवास जाधव, आशिष माळी, सुशांत पोवार यांनी शर्थीचे प्रयत्न करून उज्ज्वलला पाण्याबाहेर काढलं. बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी तातडीनं CPR इथं दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच उज्ज्वलचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळं कसबा बावडा परिसरावर शोककळा पसरली आहे. CPR पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यानं पोहण्याकडं तरुणांसह शाळकरी मुलांचा कल वाढलाय. गेल्या 2 महिन्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी नसून निवडणुकांना शक्ती देणारा प्रकल्प आहे. लाठ्या काठ्या खाऊ जेलमध्ये जाऊ, मात्र गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. तर फडणवीस तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होऊ देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. कसबा बावडा इथं झालेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या जमिनी, पूरस्थिती, उद्योग आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा उपस्थित करत दोन्ही नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान या महामार्गाविरोधात येत्या 9 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. या मोर्चात शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. कसबा बावड्यात आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून घोषणाबाजी करत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या महामार्गामुळं पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमीन, पर्यावरण आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा आरोप करत विविध पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली. हा लढा शेवटपर्यंत लढू, असा मेळाव्यात निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हा महामार्ग विकासासाठी नसून सत्ताधाऱ्यांना निवडणुकांसाठी शक्ती देणारा प्रकल्प असल्याची टीका केली. सरकार शेतकऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असून 7 ते 8 नद्या ओलांडणारा हा प्रकल्प भविष्यात मोठं संकट निर्माण करेल. महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन जाणार असून पूरस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांपूर्वी सरकारनं महामार्ग रद्द करण्याचं अलाइनमेंट बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणुका संपताच पुन्हा हा प्रकल्प जोरात सुरू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनानं जबरदस्तीचा मार्ग स्वीकारल्यास संघर्ष उग्र होईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. मी अनेक ठिकाणी बघतोय आजची इच्छा नाही, नातू म्हणतोय काय मिळतंय देऊन टाकूया, 4 पैसे मिळतात, 4 गाडी घेऊया आणि या ठिकाणी मौज करूया. परंतु त्याला सांगणं गरजेचं आहे की आजच्या पंजाब माझ्या जमीन घेतली म्हणून आज जे घर आहे, आज जो गोटा आहे, जी म्हैस आहे, जे आर्थिक आज उत्पन्न आहे, 8 महिन्याने जो कॉलर टाईट करून 2 मोटरसायकलवर फिरतोय, ते या शेतीमुळे फिरतोय. हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आज शेती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत, हे सांगणं गरजेचं आहे. शेती नसेल तर मुळशी पॅटर्न ज्याचा उल्लेख करण्याने केला की आज 3ऱ्या पिढीची तिथली काय अवस्था आहे हे बघण्यासारखी वेळ या ठिकाणी आलेली. पैसा आज उद्या नाही आहे. आलेल्या पैशाला या ठिकाणी अनेक द्वार असतात आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, ही चळवळ आमची चाललेली आहे, ही तुमच्यासाठी या ठिकाणी चाललेली आहे. कुठल्याही निवडणुका शेती सेवा आपल्याला नाही आहे. कुठलीही या ठिकाणी उद्याचं आमचं भवितव्य या ठिकाणी या सगळ्या आंदोलनावर अवलंबून आहे. आम्ही राजू शेट्टी, संपत बापू, आम्ही सगळे यामध्ये उतरलेलो आहोत. तो तुमचा सातबारा टिकला पाहिजे, तुमच्या हक्काची जमीन टिकली पाहिजे, ही आमची भूमिका या ठिकाणी. ही फक्त नकाशावरील रेषा नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याची लढाई आहे, असं सांगत आमदार पाटील यांनी सरकारला निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी गावागावात बैठका घेऊन शेतकऱ्यांनी एकत्र यावं, 22 तारखेपर्यंत हरकती दाखल करा, ग्रामसभांचे ठराव करा आणि कायदेशीर लढाई मजबूत करा, असं आवाहन त्यांनी केलं. लाठ्या काठ्या खाऊ जेलमध्ये जाऊ, मात्र गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. या राज्यामध्ये धरणं झाली, या राज्यामध्ये हायवे झाले, या राज्यामध्ये MIDC झाल्या. कुठं शेतकऱ्यांनी विरोध त्या ठिकाणी केला? जे चांगलं आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका या राज्यातल्या शेतकऱ्यांनी केली. परंतु आज गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. उद्या किती संघर्ष करायला येऊ दे, लाठी खायला या ठिकाणी लागू दे, जेलमध्ये जायला लागला तरी आम्ही सगळे जेलमध्ये जायला या ठिकाणी तयार आहोत. परंतु आमची भूमिका या शेतकऱ्याच्या बाजूला निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी राहणार आहे. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो.
मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर थेट निशाणा साधला. या महामार्गासाठी 13 जिल्ह्यातील सुमारे 21,000 एकर जमीन जाणार असून त्यातील बहुतांश जमीन बागायती असल्याचा दावा त्यांनी केला. या महामार्गामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभारलेली सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे. महामार्गाच्या खर्चावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 6 पदरी रस्ता 51 कोटी रुपये प्रति किलोमीटरमध्ये करते आणि शक्तीपीठ महामार्गासाठी 117 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च दाखवला जातोय. म्हणजे हजारो कोटींचा घोटाळा करण्यासाठी हा प्रकल्प रेटला जातोय असा आरोप माजी खासदार शेट्टी यांनी केला. या महामार्गामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आणखी गंभीर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अलमट्टी धरण आणि इतर भरावांमुळे आधीच पुराचा फटका बसतोय. त्यात नव्या महामार्गाच्या भरावामुळे वारणा आणि पंचगंगा परिसरातील गावांना मोठा धोका निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. साखर उद्योगावरही या महामार्गाचा परिणाम होणार आहे. ऊस उत्पादनात मोठी घट होईल आणि कारखानदारी संकटात येईल अशी भीती व्यक्त करत शक्तीपीठ महामार्ग हा फक्त जमिनी जाणाऱ्यांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थकारणाचा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट झालाय. सरकारनं जबरदस्तीनं मोजणी किंवा कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत गावागावात शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनमत तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. हा महामार्ग होऊ देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे अशा शब्दात माजी खासदार शेट्टी यांनी सरकारला सुनावलं. तिथं पार्ट्या दोनच, एक पार्टी शक्तीपीठ व्हायला पाहिजे म्हणणारी आणि एक पार्टी शक्तीपीठ नाही व्हायला पाहिजे म्हणणारी, आणि शक्तीपीठ नाही व्हायला पाहिजे म्हणणाऱ्यांचा बहुमत गावागावामध्ये झाला पाहिजे. तशी तयारी आपल्याला करायला पाहिजे. शक्तीपीठ व्हायला नाही पाहिजे म्हणणाऱ्यांची बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे आणि जिल्ह्याच्या बाजूनं जिल्ह्याचं अर्थकारण, जिल्ह्याचं समाजकारण, जिल्ह्याची शेती, जिल्ह्याची कारखानदारी वाचवण्यासाठी, जिल्ह्यातल्या गोरगरिबांना वाचवण्यासाठी शक्तीपीठ नाही झाले पाहिजे असं म्हणणाऱ्या पार्टीचं म्हणणं आहे. शक्तीपीठ झालं पाहिजे म्हणणाऱ्यांना कमिशन पाहिजे, पैसे पाहिजेत, खर्चाला पाहिजे, नेत्याला खुश करायचा आणि मला काहीतरी मिळेल, हे शक्तीपीठ झालं पाहिजे म्हणणाऱ्यांची पार्टी. आता लोकांना म्हणावं निवड तुम्ही करा. मला सांगा की महापूर येतोय त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतोय? गावातल्या गरीब माणसाला. जो गरीब माणूस ज्याचं सिंगल घर असतं कौलाचं, सगळी भांडी कुंडी ट्रॅक्टर मध्ये बसून भरून, टेम्पो मध्ये भरून 15 दिवस गाव सोडून जायला लागतंय. जो पैसे माल असतो तो दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर आपली भांडी कुंडी ठेवतोय, कुणूक राहतोय, पाहुण्याच्या जाऊन राहतोय. पण गरिबांनी काय करायचं? म्हणजे म्हणून मी मगाशी म्हटलं की गरिबांच्या बाजूने उभा राहायचं असेल तर शक्तीपीठ महामार्गाला विरोधच करावा लागेल. तसं आता आम्ही ठरवलंय. आता आम्ही आमचं सुद्धा ऐकणार नाही. कोण आमच्यावर असो नसो, हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधन कमी वापरा, वर्क फ्रॉम होम करा, सोनं खरेदीत कपात करा, आर्थिक खर्चात कपात करा असं आवाहन करतात. मग देशाचा पैसा वाचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग बंद का करत नाहीत असा सवाल समन्वयक गिरीश फोंडे यांनी उपस्थित केला. तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचा अलाइनमेंट बदला, नाहीतर आम्ही फडणवीस सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही असा इशारा फोंडे यांनी दिला. गेले 4 दिवस आमच्या स्वप्नामध्ये देशाचे पंतप्रधान यायला लागलेले आहेत आणि त्या स्वप्नामध्ये पंतप्रधान येऊन सांगताय की तुम्ही किचनमध्ये तेल कमी वापरा, गाडीमध्ये तेल कमी वापरा आणि या देशाचा जो काही खर्च अपव्यय होतोय पैशाचा तो सगळा वापरा आणि शक्तीपीठ महामार्ग देखील रद्द करा. सगळं जर वाचवायचं असेल तर देशाचा पैसा देखील वाचवला पाहिजे आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे. सिंधुदुर्गमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांनी, परिणामवादी कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये कायदेशीर लढा करून 27 गावं इको सेन्सिटिव्ह करून घेतलेली आहे आणि या 27 गावांमध्ये पुन्हा नवीन अलाइनमेंट करून हे फडणवीस जे आहे ते शक्तीपीठ महामार्ग आणू इच्छित आहे. मला आज या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगायचं आहे, फडणवीस याद राखा, तुम्ही जर वारंवार अलाइनमेंट बदलत असाल तर आम्ही सरकार बदलल्याशिवाय राहणार नाहीये. आज या मेळाव्यामध्ये आम्ही निर्धार करतो.
माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी सरकारवर जोरदार टीका करत शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी आहे. प्रकल्पाचा खर्च 86,000 कोटींवरून 1,10,000 कोटींवर गेला. यातून सत्ताधाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत असा आरोप त्यांनी केला. माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी चळवळ आणि आंदोलन हाच अन्यायाविरोधातील मार्ग असून रक्त सांडलं तरी चालेल, मात्र हा रस्ता होऊ देणार नाही अशी भूमिका मांडली. माजी आमदार KP पाटील यांनी टोलविरोधी लढ्याप्रमाणेच शक्तीपीठ महामार्गाविरोधात व्यापक जनआंदोलन उभं करण्याची गरज व्यक्त केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होतील, वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होऊन पर्यावरणीय संकट निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली. धैर्यशील पाटील कौलवकर यांनी महामार्गामुळे पूरस्थिती आणि पाण्याच्या अडथळ्यामुळे आसपासच्या जमिनीही नापीक होतील असं सांगितलं. कॉम्रेड उदय नारकर यांनी प्रकल्पामागे मोठ्या कंपन्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप करत त्यांनी या महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्हा बंदची मागणी केली. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या 9 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केलंय. या मेळाव्याला माजी आमदार राजीव आवळे, AY पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, अतुल दिघे, गोकुळचे माजी संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, सचिन विश्वास पाटील, किशोर पाटील, सुधीर देसाई, बाबासाहेब देवकर, गोपाळ पाटील, एकनाथ पाटील, राहुल देसाई, विश्वनाथ पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, अजित पवार, मनोज फराकटे, विक्रांत पाटील किणीकर, केरबा पाटील, संपत देसाई, सम्राट मोरे, सत्यजित जाधव, PD धुंद्रे, सदाशिव चरापले, हिंदूराव चौगले, भारत पाटील भुयेकर, वसंतराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, रणधीर मोरे, उदय पाटील, शामराव देसाई, RY पाटील, शिवाजी मगदुम, धीरज डोंगळे, संभाजी पाटील, सुशील पाटील, डॉक्टर KN पाटील यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी नसून निवडणुकांना शक्ती देणारा प्रकल्प असल्याची टीका करत लाठ्या काठ्या खाऊ जेलमध्ये जाऊ, मात्र गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आमदार सतेज पाटील यांचा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात इशारा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 9 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा मेळाव्यात निर्णय. तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा नकार. उद्या 20 मे रोजी ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद. बंद काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापुरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्षासह पर्यायी व्यवस्था म्हणून तालुकानिहाय काही औषध दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय. महाराणी ताराराणी समाधी संवर्धन समितीच्या पाठपुराव्याला यश. राज्य सरकारकडून समाधी संवर्धन आणि विकासासाठी 133 कोटींची तरतूद. समितीच्या वतीनं खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीत साखर पेढे वाटून निर्णयाचं स्वागत. आणि कोल्हापूरची जलसंपदा या S न्यूजच्या वृत्तमालिकेत आज पाहूयात आंबेवाडीच्या पाटील बंधूंची चिरेबंदी वाड्यासारखी विहीर. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर S न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.